सप्टेंबर 2021. ओंकार स्वरूप गणेश साधना वर्गाचा तिसरा दिवस. आज तिसऱ्या दिवशी मी सर्व योग साधकांचं स्वागत करतो. योग विद्याधाम पंढरपूरच्या वतीनं आयोजित हा ओंकार स्वरूप गणेश साधना वर्ग सुरू होत आहे. या वर्गाची सुरुवात आपण गुरुवंदनेने करणार आहोत. त्याकरता कोणतेही ध्यानात्मक आसन घ्या. पद्मासन, स्वस्तिकासन, सहजासन, सुखासन यापैकी कोणतेही सोयीचं आसन घ्या. पाठीचा कणा ताठ, मान डोकं सरळ रेषेत, दृष्टी समोर ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. प्रार्थनेसाठी तयार. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडा. ध्यानात्मक आसन सोडायचं आहे. ज्ञान मुद्रा सोडा. हात जागेवर घ्या. वरचा पाय सरळ करा, दुसरा पाय सरळ करा. बैठक स्थिती स्वस्थमध्ये बसा किंवा तुम्हाला ज्या सोयीस्कर स्थितीत बसणं शक्य आहे त्या स्थितीमध्ये बसा. ओंकार स्वरूप गणेश साधना या वर्गाचा आनंद आपण गेले 2 दिवस घेतलेला आहे. आज तिसरा दिवस आहे आणि आज या तिसऱ्या दिवशी आपण आदरणीय गुरुजी हे योग विद्या गुरुकुलचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर विश्वासराव मंडलिक गुरुजी यांच्या पतंजलींचा ओंकार याविषयीची माहिती आता मी तुम्हाला करून देणार आहे. आदरणीय गुरुजींनी पतंजलींच्या ओंकारावर जे अतिशय सुंदर 3 लेख लिहिलेले आहेत त्या लेखावर आधारित आजचं हे विवेचन असणार आहे. तर बघूया आपण पतंजलींच्या ओंकाराच्या अनुषंगानं गुरुजींना काय वाटतं. खरोखरच गुरुवर्यांचे कौतुक आहे आणि ते म्हणजे
ओंकार स्वरूप गणेश साधना वर्गाची संकल्पना, आणि ही संकल्पना इतक्या छान पद्धतीनं आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं तर गौराईंचं आगमन पण झालेलं आहे. महालक्ष्मी किंवा गौराई असं म्हटलं जातं काही भागामध्ये. आणि आज त्यांच्या पूजनाचा दिवस आहे. काल आगमनाचा दिवस होता, आज पूजनाचा दिवस आहे. तर ह्या अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे गणेशाचं स्वरूप, ओंकाराचं स्वरूप समजून घेताना आणि तुम्हाला समजून देताना मला अतिशय आनंद होत आहे. तेव्हा बघूया आपण पतंजलींच्या ओंकाराशी संबंधित जी काही सूत्र आहेत, अष्टांग योग दर्शनाच्या किंवा योग सूत्रामध्ये वर्णन केलेली, त्या सूत्रांचा विचार जर आपण केला तर मागच्या सूत्रात पण, मागच्या व्याख्यानामध्ये पण आपण त्याच्याविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे. आता पुढे काही त्यातल्याच महत्वाच्या मुद्द्यांचं आपण आता विवेचन ऐकणार आहोत. सर्वसामान्य माणूस सतत बाहेरच्या गोष्टींचा सतत विचार करत असतो, आणि हा जो विचार असतो, हा विचार माणसाला कायम बहिर्मुख करत असतो. आणि बहिर्मुखता हा माणसाचा स्थायी भाव आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या विचारात गर्क राहणे, नेहमी कुठला ना कुठला विचार डोक्यात ठेवणे, आणि त्या विचाराच्या अनुषंगाने जी विचारांची शृंखला आहे, ती शृंखला आपली अखंड चालू असते. मात्र या शृंखलेतून बाहेर पडून आपण ओंकाराचा जप जर केला तर एक अंतर्मुख होण्याची छान अशी प्रेरणा आपल्याला मिळते. आणि ती प्रेरणा जी मिळते ती ओंकार जपाच्या अनुभवामुळे. हा ओंकाराचा जो काही जप आहे, हा जप करायला पतंजलीने सांगितलं. आपण बघितलं, पतंजलीने म्हटलेलं आहे तस्य वाचकः प्रणवः. आपण या सूत्राचं विवेचन पण ऐकलेलं आहे की तस्य वाचकः प्रणवः म्हणजे ओंकार हे ईश्वराचं वाचक रूप आहे. वाचक म्हणजे आपण जे वाणीतून व्यक्त करतो असं ते रूप आहे. आणि हे ईश्वराचं असणारं अगाधित किंवा अनंत असं रूप, हेच एक ईश्वराचं प्रतीक आहे. पतंजलींना दुसरा ईश्वर वर्णन करायचाच नाही, हे आपण मागील विवेचनात पण पाहिलेलं आहे. मग त्यांना काय म्हणायचं पतंजलींना? ते म्हणतात की ओंकाराचं वाचक रूप असल्यामुळं तुम्ही वाणीच्या माध्यमातून ओंकाराचा उच्चार करा. तज्जपस्तदर्थ भावनम असं पतंजली सांगतात. पतंजली म्हणतात की ओंकाराचं हे वाचक रूप आपण मोठ्या भावनेनं अंतःकरणपूर्वक त्याचा जप करावा, असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. आणि हे असं जर आपण केलं तर मग ओंकार जपाचा दुसरा महत्वाचा परिणाम तो म्हणजे योगामधले अडथळे तर दूर होतीलच होतील, पण आपल्या जीवनात येणारे अनेक अडथळे पार करून आपल्याला पुढे जाता येईल, असं पतंजलींना सांगायचं आहे. त्यामुळं त्या अडथळ्यांना एक पतंजलींनी सुंदर असा शब्द वापरला, अंतराय. अंतराय म्हणजे अडथळे. आणि हे अडथळे दूर होतील. आणि महत्वाची गोष्ट, योगात येणारे अडथळे तर दूर होतील, पण जीवनात येणारे अडथळे पण दूर होतील, असं पतंजली सांगतायत. आता पुढे त्यातला एक महत्वाचा अडथळा आहे, तो म्हणजे व्याधी. व्याधी म्हणजे माणसाच्या शरीराला अपरिहार्य आहे. शरीर म्हटलं का शरीराला रोग आले, व्याधी आल्या, तर त्या ज्या व्याधी आहेत म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधला जो प्रवास आहे, आणि ह्या प्रवासामध्ये वाटचाल करत असताना व्याधींचा सामना प्रत्येकाला करावा लागतोच, हे अगदी साहजिक आहे. फक्त असं म्हटलं जाते की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि व्यक्ती तितक्या विकृती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे प्रकृतीची व्याख्याच आयुर्वेदाने केलेली आहे की कफ प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृती, अशी प्रकृतींची वर्णन आयुर्वेदाने केलेली आहे. तर ही जी काही प्रकृती आहे, प्रकृती म्हणजे शरीरातले दोष दर्शवणारा हा शब्द आहे.
आणि ह्या दोषांच्या मुळे जडणाऱ्या व्याधी, ह्या व्याधी दूर करण्याकरिता ओंकाराचा खूप छान परिणाम होतो. हा कित्येकांचा अनुभव आहे. व्याधी निर्मूलनासाठी ओंकाराचा उपयोग होऊ शकतो. हे अनेक अनुभवातून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून वेगळ्या संशोधनाची इथं गरज नाही. जी संशोधनं आजवर झालेली आहेत त्यामधून असंच लक्षात आलेलं आहे की उपचाराकरता योगाचा उपयोग आता हल्ली लोक करायला लागलेले आहेत. खरं तर आपण म्हणतो की योगा इज नॉट पॅथी, हे उपचाराचं शास्त्र नाहीये. पण आज आपण बघतो की योगा थेरपी कोर्स अनेक विद्यापीठांनी सुरू केलेले आहे. आपलं योगविद्या गुरुकुल ही त्या बाबतीत मागं नाही. आपण पण योगविद्या गुरुकुलच्या माध्यमातून योगा थेरपीचे कोर्स सुरू केलेले आहेत. आणि इथं योगातल्या अनेक प्रक्रियांचा उपयोग उपचार म्हणून होऊ शकतो. त्यातली एक प्रक्रिया म्हणजे ओंकार ध्यान किंवा ओंकाराचा जप करणं. तर ही एक अतिशय छान अशी प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेचा उपयोग करून आपण व्याधींचं निर्मूलन करू शकतो. ही लक्षात आलेली अतिशय छान अशी बाब आहे. आता 21व्या शतकात वैद्यकीय शास्त्र अतिशय पुढे जात आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि एवढं करून सुद्धा व्याधींचं निर्मूलन काही झालेलं नाही. शेवटी जागतिक आरोग्य संघटनेला जाहीर करावं लागलं की ही जी काय आरोग्य नावाची गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या घरोघरी न्यावी लागेल. आणि घरोघरी आलो की गेलं का, हा पण प्रश्न आहेच. तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आपल्याला द्यावं लागेल. म्हणजेच जागतिक पातळीवरती प्रयत्न करूनही व्याधींचं निर्मूलन काही झालेलं नाही. पण पतंजली ठामपणे सांगतात 2500 वर्षापूर्वी की प्रणव जपाने व्याधींचं निर्मूलन होतं. प्रत्येकाच्या व्याधी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सुद्धा आहेत. शेवटी कुठलीही गोष्ट विपरीत म्हणजे व्याधी. आणि त्याकरता प्रकृती आणि विकृती असे 2 शब्द सांगितलेले आहेत. निसर्गाने निर्माण केलेली जी शक्ती आहे ती शक्ती आहे हसण्याची, बोलण्याची, रडण्याची. ती तशीच असेल तर त्याला प्रकृती म्हणतात. पण त्यापेक्षा काही विपरीत झाले तर त्याला आपण विकृती म्हणतो. आता विकृती म्हणजे व्याधी. आणि मग आपण हे पाहिलं आहे की प्रणव जप हा एक योगाचाच भाग आहे. त्यामुळे विकृतीतून प्रकृतीकडचा प्रवास हा प्रत्येकालाच अपेक्षित असतो आणि तो ह्या प्रणव साधनेतून आपण करू शकतो. विकृती अनेक प्रकारच्या आहेत. विकारांची नावं खूप आहेत, ती सांगणंही सोपं नाही. आता निरनिराळ्या विकारावर ओंकाराचा कसा उपयोग होईल हे ऐकणं महत्वाचं आहे. आता संशोधन हा एक त्यातला भाग आहे. मात्र संशोधन करणे ही गोष्ट थोडीशी अवघड असते. त्याला काही विशिष्ट टप्प्यामधून जावं लागतं. पण ते करायला गेलं तर तसं अवघड नाही. पण सामान्यतः लक्षात येईल की विकार नाहीसे करायचे असतील आपल्याला तर त्याचं मूळ नाहीसं करणं आवश्यक आहे. कारण विकारांचं जे मूळ असतं ते शोधून तिथूनच जर आपण विकार निर्मूलनासाठी प्रयत्न केला तर विकारांचं निर्मूलन निश्चित होऊ शकतं. पण त्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. म्हणून विकार बऱ्या करणाऱ्या शास्त्रांनाच असं सांगितलंय की विकार मुक्ती शक्य नाही, पण पथ्य पाळत राहा, औषधं घेत राहा, म्हणजे विकार काबूत राहतील. म्हणजेच लोकांना विकाराचं कारण कळलं आहे पण उपाय कळलेला नाही. या विकारावर आघात करण्याची ताकद योगात किंवा प्रणवात आहे, म्हणजे ओंकारात आहे.
विकाराचा विस्तार कितीही मोठा असला तरी मूळ मात्र त्याचं छोटसच असतं, ते म्हणजे असंतुलन. शारीरिक किंवा मानसिक असंतुलनामुळे विकार होतात हे लक्षात आलेलं आहे. आणि प्रणव जपामुळं उपचार साधला जातो, उपचार होऊ शकतो. हे ओंकाराचा परिणाम प्रचंड आहे. ज्या पाश्चात्य लोकांना ओंकार माहीत नाही त्यांना आम्ही ओंकार शिकवला तर त्यांच्यावर पण परिणाम झाला. म्हणजे ओंकार जपानेच हा परिणाम होतो, त्यावर व्याख्यानं ऐकून किंवा लिहून परिणाम होत नाही. बिघडलेलं संतुलन नीट करण्याकरता ओंकाराचा उपयोग होतो, ही लक्षात आलेली बाब आहे. व्याधीनंतर आलं पुढचा अंतराय म्हणजे अडथळा, स्त्यान. तर स्त्यान हा पतंजलीने दुसरा अडथळा सांगितलेला आहे. स्त्यान म्हणजे मानसिक आळस. आपल्याला दिवसभरात बऱ्याचदा त्रास होतो. कामाची यादी पुष्कळ मोठी असते, पण जाऊ द्या, पुष्कळ झालं, आता उद्या बघू किंवा उद्या करू, असं म्हणून आपण ते काम टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काम करण्याची इच्छाच होत नाही. आळस कसा झटकायचा त्याला उत्तर नाही. मात्र पतंजलीने त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. तज्जपस्तदर्थ भावनम. अर्थ जाणून जप करा, आळस कमी होईल. म्हणजे प्रणवाचा जप हा इतका महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल. तिसरा अडथळा संशय. जसं सांगतात तसं केल्यानं फायदा होईल का नाही, वेगळंच काही झालं तर प्रणव जपानं काय होईल, मनात संशयाची यादी मात्र आपल्या फार मोठी असते. पुढच्या वेळी विचारून घेऊ, करू, कुठल्याही गोष्टीत संशय आलाच, मग हे मला होईल का, नक्की याचा फायदा होईल का, अशा एक ना अनेक शंका किंवा संशय आपल्या मनामध्ये असतात. त्याची यादी थांबत नाही. म्हणजे संशय हा एक अतिशय मोठा अडथळा आपल्या जीवनामध्ये आहे. जसं ब्रेक दाबून ठेवला तर गाडी पुढे जाणारच नाही. आपण आपल्या आयुष्यात कायम संशय ठेवतो, म्हणून आपली गाडी पुढे सरकतच नाही. आपण रडत बसतो, दुःख करत बसतो. संशयाचा ब्रेक जर जीवनाला लागला तर जीवनात प्रगती आणि गती निर्माणच होत नाही. ओंकार जपानं मन शांत होतं आणि निशंक होतं आणि मनातले अनेक विचार निघून जातात. संशय अजिबात शिल्लक राहत नाही. पुढं पतंजलींनी चौथा अडथळा सांगितलेला आहे, प्रमाद. तर एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती माहीत असतानाही ती न करणं म्हणजे प्रमाद. प्रमाद म्हणजे समजून उमजून केलेली चूक म्हणजे प्रमाद. ते चुकलंच पण काय करणार, आपण म्हणतो ही गोष्ट करताना ठीक आहे चुकलं, चुका जाणीवपूर्वक होतात आपल्याकडून बऱ्याच वेळा, कधी कधी नकळत होतात. नकळत झाली तरी ठीक आहे, पण जाणीवपूर्वक झाली का तो होतो प्रमाद. कारण ती मनोवृत्ती आहे. ती मनोवृत्ती आपण कशी बदलणार. जनावर कधीही प्रमाद करत नाही किंवा कुठलेही प्राणी, मनुष्य प्राणी सोडला तर दुसरा प्राणी कधीही प्रमाद करत नाही, कारण ती बुद्धीनं कमी असतात. माणूस प्रमाद का करतो, कारण त्याला बुद्धी आहे आणि थोडा बुद्धीचा वापर जास्ती करतो, तो मात्र प्रमाद करतो. प्रमाद दूर करण्याची शक्ती बुद्धीत नाही, तर ओंकारानं बुद्धी जागेवर येऊन हा एक मोठा अडथळा, प्रमाद नावाचा अडथळा दूर करता येऊ शकतो. आता पुढचा अडथळा आहे, पाचवा अडथळा, आळस. त्याला पतंजलीने आलस्य असा शब्द वापरलेला आहे. आलस्य याबद्दल काय सांगावं.
आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. एक संस्कृत मध्ये सुभाषित पण आहे, आलस्यम ही मनुष्यानाम शरीरस्थो महारिपू. आळस हा माणसाच्या शरीराचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. महारिपू असा शब्द वापरलेला आहे सुभाषितकाराने. म्हणजे आळस हा शारीरिक आहे. शरीर ही आळसाची वृत्ती निर्माण करत असते. प्रगतीत अडथळे आणणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि असं लक्षात आलंय की ओंकार जप जर केला तर आळस कमी होतो, आळस निघून जातो किंवा आळस येतच नाही. आता पुढचा 6वा अडथळा सांगितलेला आहे पतंजलींनी, अविरती. याचे अर्थ वेगळे होणे, एकत्र न होणे. अविरती, एकत्र न होणे म्हणजे तुम्ही जे काम करता त्यात तुमची एकरूपता आली पाहिजे, मात्र तशी एकरूपता न येणं म्हणजे अविरती. तसं रती म्हणजे रम्मान होणं, त्यात तल्लीन होणं, एकजीव होणं, एकरूप होणं. पण ते न होणं, माग अ जोडलाय ना, अविरती असा शब्द येतो. त्यामुळं काय करायचं ते होत नाही. याकरता काय व्हायला पाहिजे, विरक्ती निर्माण व्हायला पाहिजे. आता विरक्ती ही पंच ज्ञानेंद्रियांची आहे. हा अडथळाही प्रणव जपाने दूर होऊ शकतो असं पतंजली सांगतात. तर 7वा अडथळा, भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन म्हणजे जे काही नाही त्याचा भास होय. म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नसते ती गोष्ट आहे असं वाटणं, थोडक्यात भास होणे, याला भ्रांती दर्शन असा शब्द पतंजलीने वापरलेला आहे. ध्यान करताना निरनिराळे रंग दिसतात, निरनिराळे आवाज ऐकू येतात. पण असं काही दिसलं, अनुभवायला आलं तर साधना मार्गाचा मूळ उद्देश साध्य होत नाही. म्हणजे ज्या दिशेनं साधना करायला पाहिजे, भ्रांती दर्शन झाल्यामुळं दिशा भरकटली जाते. आता भ्रांती दर्शनाच्या 2 अडथळ्याची नावं आहेत, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व. 2 अडथळ्यांचा थोडक्यात मतितार्थ म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा शेवटी काहीतरी साध्य होतं आणि क्षणात लगेच हातातून निघून जात, त्यामुळे स्थिरता राहत नाही. असं एकूण 9 अंतराय पतंजलींनी सांगितलेले आहेत. आलस्य पर्यंतच पहिले 5 अडथळे सामान्य पातळीवरच्या साधकांचे आहेत आणि अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व हे 4 अडथळे प्रगत अवस्थेतील साधकांचे आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात अंतरायाचा अंतर्भाव फार मोठा आहे व तो प्रणव जपाने दूर होऊ शकतो किंवा होतो असं पतंजली ठामपणे सांगतात. योगाविषयी ते शंका घेत नाही. लोकांना समजत नाही तेव्हा ते शंका घेतात. पतंजलींचे योग अनुशासन हे अपरिवर्तनीय आहे. 2500 वर्षापासून ते चालत आलेलं आहे आणि एक अक्षराचाही त्यात बदल झालेला नाही किंवा बदल करण्याची गरज ही कोणाला वाटलेली नाही. अपरिवर्तनीय असं योग दर्शन महामुनी पतंजलीने आपल्याला सांगितलेलं आहे. प्रणव जपाने हे सगळे अंतराय म्हणजे अडथळे दूर होऊ शकतात आणि त्या मार्गाकडे जात नाही, कारण आपले दैनंदिन अडथळे, प्रश्न उत्तर सगळेच पतंजलीने सांगितलेले आहे. कारण बौद्धिक पातळीवर फार विचार करतो, ओंकार जपानं मधुमेह कसा बरा होणार,
इत्यादी पतंजली योग दर्शनात काय आहे, योगाचं महत्व काय आहे, हे योगातील लोकांना तर माहिती आहेच, पण सर्वसामान्यांना समजे अशा भाषेत पतंजलीने ओंकाराचं महत्व सांगितलेलं आहे. कामदम मोक्षदम चैव. माणसाला आयुष्यात हेच हवं असतं, काम आणि मोक्ष. आधुनिक शास्त्राची मर्यादा ही पंच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे गेलेली नाही. डोळ्याशिवाय जे दिसतं, कानाशिवाय जे ऐकू येतं, ते समजण्याची क्षमता या शास्त्रात नाही. आता मानसशास्त्रज्ञ त्याचा शोध घेत आहेत, पण त्यांना मन सापडते कुठं? त्यामुळे शरीरशास्त्राचा जितका अभ्यास केला आहे तेवढाच कमी आहे, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं आहे. यावरून असं लक्षात येईल की आधुनिक शास्त्राचा आवाका फार मर्यादित आहे. या मर्यादित शास्त्राने अमर्याद अशा ओंकार शक्तीचा शोध आणि वेध घेणं ही अशक्य गोष्ट आहे. म्हणजे हे मुंगीने हिमालय पाहण्यासारखं आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. परंतु शास्त्राला व सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी ओंकाराचे परिणाम शास्त्रीय परिभाषेत बसवण्यासाठी संशोधन करता येईल. विज्ञानाची सुरुवात गणित शास्त्रापासून झाली आणि गणिताची सुरुवात ही शून्य किंवा बिंदू पासून झाली. शास्त्राने या बिंदूची व्याख्या काय केली? बिंदू म्हणजे ज्याला कोणतेही परिमाण नाही पण अस्तित्व आहे. आपली ईश्वराची व्याख्या देखील अशीच आहे, जो निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकारही आहे, तो ईश्वर. असं म्हणता येईल की विज्ञानाची सुरुवात अशा प्रकारे ईश्वरी संकल्पनेपासून झाली आणि तेच विज्ञान ईश्वर मानत नाही. ओंकार जप हा त्याचा परिणाम संशोधन दृष्टीने पाहायचा आहे. जप हा फक्त वैखरी म्हणजे वाणीतलाच घेता येईल, कारण तो शास्त्राने मोजमाप करता येण्यासारखा आहे. स्वर यंत्रातून ओंकार ध्वनी काढताना कंपन निर्माण होतात आणि कंपनाची एक मालिकाच तयार होते. लाटांच्या मध्ये प्रचंड शक्ती असते. आपल्याला माहितच आहे की समुद्राच्या लाटेत किती शक्ती असते. या समुद्राच्या लाटेपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयत्न सुद्धा चालू आहे, हे आपल्याला माहित आहे. या ओंकाराच्या ध्वनी लहरी आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या हाडाच्या पोकळीवर आघात करतात आणि स्वर कंपने तेथे घुमतात. या पोकळीत पिट्युटरी नावाची ग्रंथी आहे. ती शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण नियंत्रित करत असते. या ग्रंथीला ओंकाराच्या ध्वनीचे जे धक्के बसतात त्यामुळे ती अतिशय कार्यक्षम होते. हार्मोन्सचे प्रमाण शरीर योग्य राहून शरीर व्याधीमुक्त होऊ लागते. जेव्हा जेव्हा आपल्या भावनांचा उद्रेक होतो, उदाहरणार्थ भीती, राग, द्वेष, मत्सर वगैरे, तेव्हा मेंदूकडून या ग्रंथीला संदेश येतात व ती ग्रंथी त्या क्षणी शरीरातल्या त्या हार्मोन्सचं प्रमाण वाढवते. त्यामुळे नाडी जलद गतीने चालते, श्वासाची गती वाढते आणि याचा परिणाम आपण पाहतो. ओंकार जपाने ही ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्रंथी बऱ्याच प्रमाणात नियंत्रणाखाली राहते आणि हार्मोन्सची उत्पत्ती कमी करता येऊ शकते व भावनावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. अशा प्रकारे सर्व व्याधी व इतर अंतराय यांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि कमी होऊ लागतो. अनेक व्याधी नियंत्रणात राहतात किंवा त्या कमी होतात, असं या संशोधनातून
लक्षात आलेलं आहे. आता दुसरं असं की आपल्या मेंदूचा बराचसा भाग हा सुप्त अवस्थेत असतो. शास्त्रानं सांगितले की सर्वसामान्य माणूस हा 8 ते 10% मेंदूचा भाग वापरतो. इतकी कमी क्षमता वापरूनही आपण विविध प्रकारची कामे कुशलतेने करत असतो. आपल्या मेंदूत असं म्हटलं जातं की 32 कोटी पेशी आहेत आणि त्यात 14,000 केंद्र आहेत. कल्पना करा की जर आपण आपल्या मेंदूची पूर्ण क्षमता वापरू शकलो तर काय होईल. आपण ईश्वराप्रतच जाऊ. ओंकाराची कंपन मेंदूवरचा आघात करून तेथील पेशी जागृत करण्याचं कार्य करतात असं आढळून आलेलं आहे. म्हणजेच मोक्षाप्रत नेऊन ठेवण्याचं सामर्थ्य ओंकार जपात आहे, हा पतंजलींचा दावा खरा ठरू शकतो. इतके चांगले परिणाम मिळणार असतील तर कोणीही निश्चितच उत्साहाने कामाला लागेल आणि ओंकार जप लगेच सुरू करेल. 2 दिवसांनी म्हणेल काही फरक पडत नाही. हल्लीचा जमाना हा वेगाचा आहे, प्रगतीचा आहे. आपण स्थैर्य हरवून बसलेलो आहोत. त्यामुळे मन शरीर अस्थिर आहे. कृती केली रे केली की लगेच परिणाम आपल्याला हवे असतात. मानवी स्वभाव आणि स्थायी भावच असा आहे. त्यामुळं मन आणि शरीर कायम आपलं अस्थिर असतं. कृती केली रे केली की लगेच परिणाम हवे म्हटल्यानंतर ते नाही मिळाले का आपण लगेच नाराज होतो. म्हणून तर पतंजलीने म्हटलंय अनुशासन अथ योगानुशासनम असं म्हटलेलं आहे पतंजली. योगाचं हे अनुशासन आहे. ओंकार जप हा एकाच प्रकारे करावा, निरंतर सतत करावा आणि दीर्घकाल करावा. शिवाय तो श्रद्धापूर्वक असावा. तर अशा दृढ संकल्पाने जप करून तरी बघा. त्याचे निश्चितच चांगले परिणाम आपल्याला दिसतील, अनुभवायला येतील आणि अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून पुन्हा पुन्हा पतंजलींना आपण वंदन करावं असं वाटतं. आणि खरोखरच पतंजलींनी सांगितलेला हा प्रणव म्हणजे खरं ईश्वराचं रूप आहे. आणि ईश्वर इकडं तिकडं शोधत बसण्यापेक्षा आपण ह्या ओंकारातलाच ईश्वर आपल्या जीवनाचा कल्याणकारी आहे, हे पतंजलींचं जे काही सांगणं आहे त्या पतंजलींना पुन्हा पुन्हा नमन करावं असं या प्रसंगी वाटतं. तर आता आपण पतंजलींचा ओंकार एक वेगळ्या अर्थानं समजून घेतलेला आहे. त्यामुळे आपण निश्चितच ओंकाराचा जप करून पतंजलींचं जे काही म्हणणं आहे याचा अनुभव घेऊया. आपण शेवटी ओंकाराचा जप करणारच आहोत. आता आपण थोडंसं गणपती अथर्वशीर्षाकडे वळूया आणि गणपती अथर्वशीर्षाचा श्लोक क्रमांक 3 आणि 4 याचा अर्थ तुम्हाला आज मी समजून सांगणार आहे. आपण गणपती अथर्वशीर्षाचा सुरुवात, त्यानंतर पहिला आणि दुसरा श्लोक समजून घेतलेला आहे आणि आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे वळणार आहोत. तिसरा श्लोक आहे गणपती अथर्वशीर्षाचा. अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवनूचानमवशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवधरातात सर्वतो माम पाहि पाहि समंतात.
तिसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे की देवा म्हणजे हे गणेशा, तू माझे रक्षण कर. तुझा गुणानुवाद वर्णन करणाऱ्या वक्त्याचं तू रक्षण कर आणि ते ऐकणाऱ्याचंही रक्षण कर. अधिकारी अशा शिष्याला उपासना देणाऱ्या गुरुचं रक्षण कर आणि उपासना करणाऱ्या शिष्या